नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D1 मधील 80व्या लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबचा उद्घाटन, चार्टर प्रदान, नवीन सदस्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी उपस्थित लायन भावना शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने संस्थापक अध्यक्ष लायन्स खंडू इंगळे, सचिव संदीप पवार, खजिनदार जयंत पवार व संचालक मंडळात शपथ दिली. 29 ऑगस्ट 2023 रोजी कराडच्या पंकज एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या समारंभाला लायन भोजराज नाईक निंबाळकर, नवीन सदस्य शपथविधीसाठी लायन धैर्यशील भोसले, रिजनल चेअरमन बाळासाहेब शिरकांडे, झोन चेअरमन बाळासाहेब महामुलकर, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मंगेश दोशी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजीव नाईक निंबाळकर, लायन्स क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या अध्यक्षा डॉक्टर भाग्यश्री शिंदे, लायन्स क्लब ऑफ सातारा MIDCच्या वृषाली गायकवाड, माजी प्रांतपाल पांडुरंग शिंदे, माजी प्रांतपाल प्रभाकर आंबेकर, माजी प्रांतपाल सुनील सुतार, राजेंद्र मोहिते, BS सावंत, डिस्ट्रिक्ट ॲक्टिव्हिटी चेअरमन नरेंद्र लोकरे, झोन चेअरमन अमितराज शेटे, मनोज देशमुख, रिजन चारचे चेअरमन रविकिरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. माननीय लायन बाबू शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रस्तावित करावे. या वर्षीच्या इंटरनॅशनल प्रेसिडेंट लायन डॉक्टर पॅटी हिल यांनी पुढच्या 3 वर्षाचा एक प्रोग्राम दिलेला आहे, मिशन 1.5 मिलियन. त्यात असा उद्देश आहे की आपली आत्ताची मेंबरशिप संख्या 13.5 ते 14.25 लाखच्या दरम्यान आहे, ती येत्या 3 वर्षात आपल्याला 15 लाखापर्यंत न्यायची आहे. तर याचा एक छोटासा भाग प्रत्येक लायन मेंबरनी उचलायचा आहे. तर या मिशनचा एक छोटा भाग म्हणून आज हा नवीन क्लब आपण उद्घाटन आणि स्थापन करत आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये नवीन सदस्यही सामील होत आहेत. तर या सर्वांचा आपण आज एक सोहळा साजरा करत आहोत. तर मी या सोहळ्यामध्ये आपण सर्व इथं उपस्थित राहिला याबद्दल आपले आभार मानतो आणि आपले सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या डिस्ट्रिक्ट त्याचबरोबर आपल्या मल्टिपल इंटरनॅशनल लेवललाही याच पद्धतीची मेंबरशिप ग्रोथ व्हावी आणि 1.5 मिलियनचे हे जे टार्गेट आहे इंटरनॅशनलचे, त्याला भारतातनं सर्वात जास्त हातभार लागून येत्या 3 वर्षात नाही तर येत्या 1 ते 1.5 वर्षात आपण हे टार्गेट पूर्ण करू अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. लायन MJF लायन पांडुरंगजी शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी नवीन क्लबची संकल्पना आपल्या सर्वांसमोर मांडावी. या क्लबचं नाव आपण मुद्दाम लायन्स क्लब ऑफ कराड मेन असं ठेवलं गेलेलं आहे, कारण मेन हे नाव कधी मिळत नाही. पण तरी देखील डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या सहकार्याने आपल्याला हे नाव मिळालेलं आहे. त्याबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचं मी एकदा अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. आणि हा क्लब एक आपल्या प्रांतातील एक चांगला क्लब पुढील काळामध्ये उदयास येईल याची मला खात्री आहे. आणि हा क्लब होत असताना या वर्षाचे जे अध्यक्ष आहेत खंडू इंगळे, त्यांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि वर्षभर या क्लबला जे काही गायडन्स लागेल तो आम्ही देऊ. हा क्लब सुरू होण्यापूर्वी पहिल्यांदा आम्ही ओरिएंटेशनचा सेमिनार हा आत्ताच घेतलेला आहे की त्यामध्ये लायनिझम काय आहे आणि तुम्ही लायनिझम का आला ते प्रत्येक मेंबरला समजावून सांगितलेलं आहे. आणि पुन्हा सांगितलं की पाठीमागं झालेल्या गोष्टी पुन्हा या क्लबमध्ये होऊ नयेत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. अशा रीतीनं ह्या क्लबचा गायडिंग लाईन मग मी आपणाचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या क्लबला शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, उपस्थित निमंत्रित मित्रपरिवार आणि माझे लायन बंधू भगिनी, मी MJF लायन जितेंद्र ओसवाल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. लायनिझममध्ये आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून
लायन्स इंटरनॅशनलची प्रतिमा उंचवण्यास जे सतत कार्यरत आहेत असे आजचे आपले सनद प्रधान अधिकारी MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर आपल्या सर्वांचे नाना यांचा परिचय करून देण्याची संधी आज मला आपल्या नवीन क्लबच्या इन्स्टॉलेशन दिनी मिळाली हे माझे भाग्य. MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर हे मूळचे फलटणवासी असून लायन्स क्लब ऑफ फलटण या त्यांच्या क्लबमध्ये गेली 37 वर्ष ते कार्यरत आहेत. मुधोजी हायस्कूल अँड कॉलेज फलटण येथून 12वीपर्यंत शिक्षण घेऊन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक पुणे येथून इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. निंबाळकर या रॉयल फॅमिलीमध्ये जन्म झाला असून स्वतः अवंती कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहेत. वास्तुकल्प आर्किटेक्ट इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टरमध्ये पार्टनर आहेत. तसेच श्रीनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड आणि सन्मित्रा प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमोटर आहेत. कौटुंबिक जीवनात सुविद्य पत्नी लायन अंजली देवी, चिरंजीव लायन कृष्णराज, सून लायन अभिलाषा, नाथ कादंबरी आणि अभिज्ञा आणि मुली देवयानी, हेमवती आणि अवंती असे लायनिझमच्या समाजकार्यात झोकून दिलेले हे कुटुंब. युवावस्थेत नानांनी 1986 साली लायन्समध्ये प्रवेश केला. 88-89मध्ये लायन्स क्लब ऑफ फलटणचे सेक्रेटरी, 91-96मध्ये साईट फर्स्टचे चेअरमन, 98-99मध्ये लायन्स क्लब ऑफ फलटणचे प्रेसिडेंट, 99-2000मध्ये डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पोलिओ करेक्टिव्ह कॅम्प, 2000-2001मध्ये डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन क्लब रिबिल्डिंग, 2001-2मध्ये DC कॉम्प्युटर एज्युकेशन, 5-6मध्ये झोन चेअरमन, 7-8मध्ये असोसिएट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, 8-9मध्ये डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन पतसंस्था, 9-10मध्ये डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन, 10-11मध्ये रिजन कॉर्डिनेटर लायन क्वेस्ट, 11-12मध्ये रिजन चेअरमन, 13-14मध्ये DC इमेज बिल्डिंग, 16-17मध्ये रिजन कॉर्डिनेटर मेंबरशिप, 17-18 रिजनल कॉर्डिनेटर लायन क्विस्ट, 18-19 टीम महाराष्ट्र लायन, 20-21 डिस्ट्रिक्ट PRO, 21-22 सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, 22-23 फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असा लायनिझमच्या प्रवासात त्यांनी लायनची प्रतिमा जनमानसात उंचवण्यासाठी 1985 साली लायन चॅरिटेबल ट्रस्ट फलटणचे फाउंडर ट्रस्टी, 1999 साली लायन मुधोजी आय हॉस्पिटलचे फाउंडर मेंबर, श्री लायन नागरी सहकारी पतसंस्थेचे फाउंडर डायरेक्टर, लायन हरिभाऊ निंबाळकर उद्यानचे प्रमोटर, लायन श्री मलजाई देवस्थानचे ट्रस्टी असे कार्यरत आहे. हे सर्व लायनिझममध्ये करत असताना लायन व्यतिरिक्त ते साल 2000 पासून गव्हर्निंग काउन्सिल ऑफ मेंबर फलटण एज्युकेशन सोसायटी तसेच चेअरमन ऑफ सरदार वल्लभभाई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज साखरवाडी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणचे सक्रिय मेंबर आहेत. तसेच ऑर्गनायझेशनल मेंबर ऑफ फलटण म्युनिसिपल काउन्सिल जनरल हॉस्पिटल, ॲडवायझर ऑफ कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ब्रँच फलटण, चेअरमन ऑफ संत ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटी, ट्रस्टी ऑफ उघडा मारुती देवस्थान ट्रस्ट, फाउंडर मेंबर ऑफ फलटण कला अकॅडमी अँड मेंबर ऑफ मेनी कल्चरल असोसिएशन्स म्हणून कार्यरत आहे. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन कार्यरत असताना लायनिझममध्ये बऱ्याच अवॉर्डचे ते धनी आहेत. 88-89 बेस्ट सेक्रेटरी, 98-99 बेस्ट प्रेसिडेंट, 5-6मध्ये बेस्ट झोन चेअरमन, 2010 मेल्विन जॉन्स फेलोशिप, 2012 गायडिंग लायन्स इंटरनॅशनल पिन, 11-12 आउटस्टँडिंग रिजन चेअरमन असे आपले प्रांतपाल ज्यांनी आपल्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय असे सेवा कार्याची ब्रीद दिले आहे आणि आपल्याला नवीन क्लबची स्थापन सेवाकार्य करण्याची संधी दिली. असा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले नूतन अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपल्या प्रांताचे प्रांतपाल MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर सर, मी आपणास विनंती करतो आपण चार्टर सर्टिफिकेट प्रदान. मी प्रथमतः चार्टर प्रेझेंटेशनसाठी पांडुरंगजी शिंदेंना विनंती करतो स्टेजवर येण्याची, मोहिते साहेबांना विनंती करतो स्टेजवर येण्याची आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हे चार्टर आपण
प्रेसिडेंटना सुपूर्द करूया. सर्वांनी जोरदार बॅनर आणि शपथप्रधान अधिकारी MJF लायन धैर्यशील भोसले सरांची ओळख करून द्या. कराड मेन्स नूतन सदस्य पदाधिकारी सदस्य MJF लायन धैर्यशील तुकाराम भोसले यांची आज ओळख करून देण्यात मला विशेष आनंद होत आहे. लायन धैर्यशील भोसले सर लायनिझममध्ये एप्रिल 2007मध्ये चार्टर मेंबर आणि फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट ऑफ क्लब मेंबर म्हणून सामील झालेले होते. प्रेसिडेंट ऑफ LC सातारा MIDC 2008 व 9मध्ये होते. डिस्ट्रिक्ट को चेअरमन लिडरशिप इन 2008 व 9मध्ये होते. 2 चेअरमन 2010 व 11मध्ये होते. रिजन चेअरमन 2012-13मध्ये होते. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर ग्लोबल लिडरशिप टीम 2015-16 आणि 2016-17मध्ये होते. बिकम MJF 2016-17 आहेत. सर्व ॲज डिस्ट्रिक्ट चेअरमन यूथ एक्सचेंज, डिस्ट्रिक्ट चेअरमन ओरिएंटेशन, डिस्ट्रिक्ट चेअरमन ग्लोबल मेंबरशिप टीम GMT इन 2021. दिस ईयर टूक ए टारगेट अप की बार 3000 par membership in district, achieved it and was awarded International President Leadership Award for excellent positive membership growth in district. Presently serving as a district chairman PRO and Lions Information Lions International Certified Trainer for Club CQI and CGL Training. Achievement Award त्यांची मिळालेली. Outstanding President of District 100% President Award, Outstanding Zone Chairman, Outstanding Region Chairman, International President Leadership Medal 2 वेळा मिळालेला आहे त्यांना. इंटरनॅशनल प्रेसिडेंट डायमंड पिन ऑफ एक्सलन्स, इंटरनॅशनल प्रेसिडेंट अवॉर्ड ऑफ एक्सलन्स फॉर रिटेन्शन, इंटरनॅशनल प्रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ मेरिट फॉर लिडरशिप डेव्हलपमेंट. पर्सनल त्यांची माहिती अशी आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग प्रोडक्शनमध्ये झालेलं आहे. डेडिकेटेड इनोव्हेशन कमिटेड अँड रिझल्ट ड्रिवन प्रोजेक्ट मॅनेजर विथ ओव्हर 22 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. एक्सपिरियन्स इन एक्सक्लुडिंग व्हेरियस प्रोजेक्ट ॲट ऑलमोस्ट 800 MW विंड पॉवर प्रोजेक्ट त्यांनी उभे केलेले आहेत. प्रोप्रायटर ऑफ हायड्रोमॅच इंडस्ट्रीज सातारा MIDCमध्ये आहेत. अदर सोशल एंगेजमेंट त्यांची. पास्ट प्रेसिडेंट ऑफ सातारा JC चार्टर, फाउंडर ऑफ प्रेसिडेंट ऑफ ॲल्युमिनी असोसिएशन ऑफ कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक सातारा, Director of Secretary of Manufacturing Association of Satara, Director of करंजे शिक्षण संस्था सातारा, Vice Chairman Raghukul Education of Satara, National Player of Volleyball. He was a team builder, motivator and friend forever and proud of a father of a daughter Tejaswini who has just completed her batch village computers. आज या क्लबच्या माध्यमातून आपण सर्वजण या जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेशी जोडले जाणार आहोत. या ठिकाणी नवीन क्लब स्थापन होत असताना आपण सर्वांनी या संघटनेमध्ये काम करण्याचं एक निर्धार केलेला आहे.
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, लायन्स क्लबचे सभासदत्व समाजामध्ये प्रतिष्ठेचे मानले जाते. कारण आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आपल्या प्रयत्नातून किंवा आपल्या कॅपॅसिटीनुसार त्या समाजामध्ये वेगवेगळी कामं सामाजिक सेवा करत असतो. पण हे सर्व काम करत असताना आपण एकटे काही करू शकत नाही. यासाठी आपल्याला एक मोठ्या प्लॅटफॉर्मची गरज पडते आणि तो प्लॅटफॉर्म लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतो. 1917 मेल्विन जोन्स या सद्गृहस्थाने लायन्स संघटनेची स्थापना केली. त्यानंतर 1922 साली कॅनडामध्ये ज्यावेळी नवीन एक क्लब स्थापन झाला, त्यानंतर ही लायन्स इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स म्हणून ही संघटना सगळीकडे नावारूपाला आली. हेलन केलर यांनी आपल्याला साईट फर्स्टचा बद्दल काम करण्याचं मोटिवेट केल्यानंतर आपला हा कार्यक्रम जगभर आपण अंधत्व निवारणाचं काम करू लागलो. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्यावेळी आपण वेगवेगळ्या समाजसेवेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, त्यावेळी 210 देशांमध्ये खरोखर आपली ही संघटना अतिशय उत्तम रीतीने फोफवलेली आहे, काम करत आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला एक साधं ताजं उदाहरण द्यायचं असेल तर नुकतंच आपलं चंद्रावर मोहीम यशस्वी झाली. मंगळयानाचं ही आपण प्रवास केलेला आहे. सूर्यावर धडक मारायची आपण तयारी करतोय. वेगवेगळी शेती असो, ऑटोमोबाईल सेक्टर असो, रोबोटिक्स असो, स्पेस असो, अशा अनेक गोष्टींमध्ये जग अतिशय वेगाने प्रवास करत आहे, प्रगती होती. पण या सर्व प्रगतीसोबतच जगामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, रोगराई वाढलेली आहे, पर्यावरणाचा नाश होत आहे. आणि या सर्व गोष्टी होत असताना एक सामाजिक भावनेतून या सर्व गोष्टींना सामोरे जात असताना लायन्स इंटरनॅशनल संघटना अतिशय सक्षमपणे या सर्व गोष्टींवर काम करत आहे. आणि या सर्व गोष्टींवर काम करत असताना आपल्यासारख्या नवीन आणि समाजसेवेची ज्यांना खरोखर आस आहे अशा सर्व लोकांनी या प्रवाहामध्ये सामील होणं ही अतिशय काळाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, हे सर्व मगाशी मी सांगितलं की लायन्स इंटरनॅशनल आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काम करत आहे. तर त्या करत असताना अतिशय शिस्तबद्ध किंवा सूत्रबद्धरित्या संघटनेने काही धोरणं ठरवलेली आहेत. याच्या आधी आपली संघटना ही हंगर, एन्व्हायरमेंट, विजन, डायबिटीस आणि चाइल्डहूड कॅन्सर या 5 गोष्टींवर अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या प्रभावीपणे काम करत होती. त्यामध्ये आपण आता नवीन 3 हे उद्दिष्ट ॲड केलेले आहेत. ते म्हणजे यूथ, ह्युमॅनिटेरियन अप्रोच आणि डिझास्टर रिलीफ. असे टोटल 8 कार्यक्रम लायन्स इंटरनॅशनल सर्व जगभर राबवत असते. आणि हे सर्व राबवत असताना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वांनी जी काही लायन्स संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे ही अतिशय स्तुत्य आहे. आणि याबद्दल मी सर्व लायन्सच्या सभासदांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे समाजसेवा करण्यासाठी जगातली ही आमची संघटना एक नंबर, आपली संघटना आमची म्हणण्यापेक्षा ही एक नंबर का आहे तर त्याचं कारण म्हणजे आपली व्हिजिबिलिटी. आपण जगातील 206 देशांमध्ये काम करत आहोत. दुसरं आहे अकाउंटेबिलिटी. आपण वेगवेगळ्या हॉस्पिटल, शाळा आणि वेगवेगळे आपली जी सेवा मंदिरं आहेत त्याच्या माध्यमातून आपण सर्व समाजाची सेवा करत असतो. ट्रान्सपरन्सी. आपल्या संस्थेमध्ये जे काही पैसे, देणग्या वगैरे जे काही येतं ते फक्त समाजसेवेसाठी वापरलं जातं. यामध्ये काम करत असताना कुठल्याही पद्धतीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आपण याच्यासाठी कुठल्याही पद्धतीने लावत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर, इथं कोणीही एकटा नाही. इथं आपण सर्वजण आम्ही सेवा करतो या उक्तीनुसार आपण सर्वजण या ठिकाणी
काम करत असतो. म्हणूनच लायन्सचा अर्थच असा आहे की LIONS, लिबर्टी, इंटेलिजन्स, आवर नेशन्स सेफ्टी. राष्ट्र प्रथम, लोक प्रथम, समाज प्रथम म्हणून आपण या ठिकाणी काम करत असतो. म्हणून या ठिकाणी आपण या लायन्स क्लब ऑफ कराड मेचे सभासदत्व स्वीकारण्याचे या ठिकाणी आपण मान्य केलेले आहे. याबद्दल अतिशय आनंदाने मी आपल्याला लायन्स क्लबच्या सदस्यत्वाची शपथ या ठिकाणी मी आपल्याला प्रदान करणार आहे. लायन्स क्लब ऑफ कराड मेचे सभासदत्व स्वीकारत आहे आणि ग्वाही देत आहे की मी क्लबच्या सर्व कार्यामध्ये माझ्या कुवतीनुसार सहभागी होईल. तसेच संघटनेची आचारसंहिता व तत्वे यांचे पालन करेन. क्लबच्या सभांना नियमितपणे उपस्थित राहून दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारेन आणि क्लब, डिस्ट्रिक्ट व लायन्स इंटरनॅशनलच्या सर्व कार्यामध्ये आनंदाने सहभागी होईल. लावून समाजामध्ये वावरायचं आहे. ह्या पिन लावल्यासोबतच आपल्याला काही जबाबदारी या ठिकाणी मिळते. MJF लायन डॉक्टर रमेश थोरात, लायन डॉक्टर सतीश भांगरे, लायन दिलीप भांगरे, लायन प्रवीण शिरसाट, गिरीश बी शहा. मी परत एकदा सर्व नूतन सदस्यांचं लायन्स क्लब ऑफ कराड मेनमध्ये स्वागत करतो. सर्वांनी विनंती करतो की यांनी आपल्या जागेवर बसले. नमस्कार. खरं तर मला सांगितलंय थोडक्यात ओळख करून द्या, पण मला असं वाटत नाही की ज्यांच्या हस्ते आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे त्यांची ओळख ही थोडक्यात करावी. वयाच्या 14व्या वर्षी वडिलांचं वय 44, वडिलांचा अचानक मृत्यू झाला, आईचं वय 38. अशा परिस्थितीत थोरली मुलगी कशा पद्धतीने आयुष्य पुढे चालवू शकेल? 2 पर्याय असतात. बादलों के गरजने से छोटे पंछी तो घोंसलों में छिप जाते हैं. बादलों से गरजने से छोटे पंछी तो घोंसलों में छिप जाते हैं, लेकिन इन्हीं परिस्थितियों में बाज आसमान की उड़ान भरता है. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व वयाच्या 14व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी घेऊन, छोटी बहीण 10 वर्षाची, भाऊ 8 वर्षाचा, अशा पद्धतीनं तो प्रवास पुढं खडतर प्रवास करून आयुष्य उभं केलं. प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर काही स्वप्न असतात, पण ती सगळी स्वप्न पूर्ण करायला संधी मिळतेच असं काही नाही. परंतु काही याला अपवाद असतात. अशाच अपवादांपैकी हे एक मोठं विद्यापीठ. आजचे आपल्या पदप्रधान अधिकारी ॲडव्होकेट लायन भावना शहा यांची ओळख करून देतो. तसतसे एक एक पैलू आपल्या समोर उघडच आहे. गॅट एरिया लीडर MD 3231 2021-21-22. शिक्षणाने BCom LLB, हायकोर्टमध्ये लॉयर म्हणून काम, ऑनरेबल सेक्रेटरी ऑफ 6 मायनॉरिटी कम्युनिटीज ऑफ मुंबई, फाउंडर चेअरपर्सन ऑफ जिओ मीन्स जैन इंटरनॅशनल वुमन फाउंडेशन. तसंच वडिलांच्या पश्चात 7 कंपन्यांमध्ये लक्ष घालून 7 कंपन्या सक्सेसफुल करणारे इंडस्ट्रियलिस्ट, फर्स्ट वुमन गव्हर्नर ऑफ मुंबई. गव्हर्नर असताना अपलिफ्टिंगचे 13 करोड रुपीचे प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले. गव्हर्नर असताना 33
33 नवीन क्लब दिले. आज आपले लाडके प्रांतपाल इथं आले एका क्लबच्या उद्घाटनाला. आशा मॅडमनी 33 क्लब दिलेत. तसंच ट्रेन द ट्रेनर्स मध्ये खूप काम केलेलं आहे. मोटिवेशनल ट्रेनर म्हणून इंजिनियर आणि MBA इन्स्टिट्यूटला त्यांना बोलवलं जातं. एखादी व्यक्ती ही बहुआयामी असते तेव्हा फक्त सामाजिक संस्था, इंडस्ट्री आणि बाकीच्या गोष्टी बरोबर स्पोर्ट्समध्ये सुद्धा गोल्ड मेडलिस्ट आहेत. बॅडमिंटनमध्ये क्विज कॉन्टेस्टमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. इंटर कॉलेज एलोकेशनमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. स्पेशलाइज्ड टू वॉक ऑन बर्निंग कोल्स हे जर्मनीमध्ये मोठा सण साजरा केला जातो, त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड आहे. अशी व्यक्ती जेव्हा सर्व क्षेत्रात कार्य करत असते तेव्हा त्याला आत्म्याचा आतून आवाज येत असतो. असं एक व्यक्तिमत्व जे आध्यात्मिक आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये, तसंच मेकिंग बेबीज जिनियस US मध्ये फिलाडेल्फियामध्ये काम केलंय. सोशल वर्कर म्हणून स्ट्रीट प्ले घेतले अवेअरनेससाठी ऑर्गन डोनेशनमध्ये. म्हणजे एखादी व्यक्ती खूप उंच लेवलला काम करते, अशाच वेळी रस्त्यावर उतरून ऑर्गन डोनेशनसाठी सुद्धा काम करते. ही खूप मोठी गोष्ट आहे. वेस्टचे खूप प्रोजेक्टमध्ये ते काम करतात. लिओ क्लब्समध्ये काम चालू आहे. स्पिरिच्युअल काम चालू आहे. तसंच कॉर्पोरेट ट्रेनिंग घेतात. बरं, फक्त स्वतःच हे काम करतात का, समाजाचं काम करतात. अशा वेळी एक घराची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर होती. 10 वर्षाची बहीण, त्या 10 वर्षाच्या बहिणीला शिकवून नॅचरोपॅथीचं इन्स्टिट्यूट त्यांनी काढून दिलंय की जे कॅन्सर पेशंट क्युअरचं काम करतात. म्हणजे बहिणीला सुद्धा सामाजिक कार्यात आणले. जेव्हा गव्हर्नर होत्या तेव्हा निरनिराळे कार्यक्रम ठेवून फंड रेझिंग केले. निरनिराळे कार्यक्रम म्हणजे सिंगिंगचे कार्यक्रम ठेवले, गझल्स ठेवल्या. पंकज उदास, अनुप जलोटा, भूपी मिटालजी, हुसेनजी ब्रदर्स, ओम हरियंतजी, तलत आललजी यांच्याबरोबर काम केले कॅन्सर आणि सोशल वर्कमध्ये. इंडिया पाक बॉर्डरला जाऊन रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतलेले आहेत. म्हणजे फक्त मुंबईची, महाराष्ट्राची, लायन्सची जबाबदारी सोडून देशाचं जे संरक्षण करतात त्यांच्यासाठी सुद्धा कार्य आहे. 30 वर्ष झालं नॅपच्या मेंबर आहेत. नॅप म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स. त्यांचं व्यक्तिमत्व बघता योगा व मेडिटेशनमध्ये सुद्धा ते ॲक्टिव्हच आहेत. त्याचबरोबर एवढं सगळं करत असताना घराकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. त्यांना 2 मुलं आहेत, अंशुल आणि हर्षिल. दोघंही इंजिनियर झाले. दोघंही फॉरेनला जाऊन MBA झाले. मग थोडक्यात ह्या व्यक्तीबद्दल सांगायचं म्हटलं तर नाव आहे भावना. भावना म्हणजे इंग्लिशमध्ये मोशन, म्हणजे E फॉर एनर्जेटिक, M फॉर मोशन, एनर्जेटिक मोशन. आपल्याला असं म्हणता येईल, वन कॅन से दॅट शी इज अ डिवोशनल मदर, मेडिएटर, मेडिटेटर, स्पोर्ट्स पर्सन, वॉयगर, एन ॲक्टर, सिंगर, मॉडेल, गिटारिस्ट, पेंटर, स्कल्पटिस्ट, रायटर, ट्रेनर, हीलर, काउन्सिलर, लॉयर अँड आर्बिट्रेटर, पोएट्रेस, योगिस्ट, ओरेटर, फ्रीलान्सर, सोल टीचर अँड लवर ऑफ लाईफ. She wants to walk miles and miles, spreading smile before she sleeps. असे म्हणतात की नेतृत्वासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: नम्रता, स्पष्टता आणि साहस. मला असं वाटतं त्यांचा बायोडाटा वाचल्यानंतर 4थी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे भावना. भावनाजी वेलकम. धन्यवाद मनोज सर. जिस कदर उन्होंने इंट्रोडक्शन दिया, मैं जब भी पांडुरंग जी और आम्बेकर जी ने मेरे साथ बहुत काम किया है उन्हें पता है, जिसकी ये पोडियम से तारीफ की जाती है वो भावना कल रात को मर गए. आज सुबह के सूर्योदय के साथ एक नई भावना ने जन्म लिया है. उस भावना ने अब तक ये कहा गया वो काम किया नहीं, उसे और भी करना है. और जब जब भी यहाँ से तारीफ होती है लगता है काम अभी तक बहुत बाकी है. बूंद बूंद उलेचने बैठे हैं, समंदर सा दर्द है इधर. कब तक ये लायंस अपने हाथों की सेवाओं को अगर लायनिज्म में नहीं जोड़ेंगे और पत्थर की मूर्ति के सामने खड़े होके
भीख मांगते रहेंगे तो भारत देश चंद्रयान क्या सूर्य पे भी अपना रॉकेट लॉन्च कर देगा। जिस दिन हर एक आदमी अपने दोनों हाथ सेवाओं में लगा देगा। मनोज जी, थैंक यू सो मच वो कल की भावना को जिनको आपने इंट्रोड्यूस किया। मैं कहती हूँ अगर जन्म लिया है तो हर सांस का कर्ज चुकाना होता है। हम कहीं ना कहीं भटक जाते हैं, भूल जाते हैं, अपनी ज़िंदगी की उलझनों में यूं रवा हो जाते हैं कि पता ही नहीं चलता कि जन्म लिया है तो कर्ज कुछ चुकाने बाकी है। हर कोई बॉर्डर पे जाके सीने पे गोलियां नहीं खाता, हर कोई विक्रम पे लैंडिंग नहीं कर सकता देश के लिए चांद पे जाके। तो जो कुछ हम घर के एसी के अंदर कर सकते हैं समाज में बाहर आके, चलो वो कुछ गोलियां हम अपने सीने में पी ले लें। आज जो नए मेंबर्स हुए उन सबको हार्टिएस्ट कॉन्ग्रेचुलेशंस। आपको एक नया मौका दिया है गवर्नर ने, पांडुरंग जी ने और स्पॉन्सरिंग क्लब ने कि कुछ कर्ज आप उतार सको, क्योंकि लायनिज्म में कोई ऐसे ही मेंबर नहीं बन सकता, बाय इनविटेशन ही बन सकता है। तो आप इतने लायक लोग थे कि आपको इनवाइट किया गया 200 कंट्रीज एंड 10 ज्योग्राफिकल एरिया को गिन के 210 कंट्रीज में जहाँ लायनिज्म मौजूद है उनके साथ आपका नेटवर्किंग करने का आज आपको मौका दिया गया है। आज आपको इंस्टॉल करने जा रही हूँ सेक्रेटरी जिनको मैं इंस्टॉल करने जा रही हूँ, क्या विधिवत उनको आज इंडक्ट किया है अपने धैर्यशील ने। सो मुझे कुछ अगर नहीं किया होता, पांडुरंग जी ने ओरिएंटेशन नहीं किया होता, धैर्यशील ने आज इंडक्शन, तो गवर्नर आप भी बच जाते, मैं भी बच जाती, जनता भी बच जाती कि मुझे सुनना नहीं पड़ता। पर अब आप लोगों को मुझे सहना पड़ेगा। सो आई विल लाइक मास्टर ऑफ सेरेमनी काइंडली टू कॉल आउट द नेम्स जिनका मैं कहूँ उनका नाम। उसके पहले मैं माऊजी भाई और शिवाले साहब दोनों खड़े हो जाए, तो इन दोनों को आप हाथ कर लीजिएगा। इन दोनों के बदौलत आज मेरी जर्नी यहाँ की बड़ी आसान हो गई है। सो थैंक यू सो मच शिवाले जी एंड माऊजी भाई फॉर ऑल योर सपोर्ट। फर्स्ट मैं शुरू करूँ उसके पहले आज आपको पता है कि थीम लिया गया है वो है शिवाजी महाराज का, फाउंडर ऑफ मराठा किंगडम इन इंडिया। 19 फरवरी 1630 का जन्म और 1680 अप्रैल 3 जिन्होंने देह त्याग दिया। 50 साल की कारकिर्दी में अगर ये इतना कुछ कर सकते हैं तो 50 साल हमें तो वैसे भी मुफ्त में गवा दिए हैं। बाकी के साल में आज इसलिए शिवाजी महाराज को याद कर रहे हैं कि उनकी तरह बहुत कुछ काम करने बाकी हैं। चलो साथ मिलके हम ऐसे कुछ कार्य करें। कहते हैं कि नॉर्थ एम्पायर मुगलों से भरा था, बीजापुर और गोलकोंडा भी मुस्लिम सल्तनत के हाथ नीचे था, और ऐसे में शिवाजी महाराज के एंसेस्टर ने डेक्कन और बीजापुर में अपनी सल्तनत रियाम में एस्टेट छोड़ी थी। अब 12 साल तक जो बैंगलोर में पिताजी शाहजी के साथ रहे हो, अचानक से शाहजी ने उन्हें पूना की जामीदारी संभालने के लिए ध्वज मुद्रा एक गुरु के साथ भेज दिया कि जाओ पूना की राजगिरी संभालो। अपने 12 साल के बच्चे को अगर यूं अकेले भेज दिया जाए और 16 साल में जो तोरना का किला हड़प करके जीत के आए, शक्तिशाली नौसेना का निर्माण। वो हमेशा कहते थे कि डच, पुर्तगाल, अंग्रेजों सहित विदेशी आक्रमणकारियों से अगर समुद्र डाकुओं से कोंकण तक की अगर रक्षा करनी है तो जयगढ़, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ऐसी नौसेना के किलों का निर्माण करना पड़ेगा। इतने छोटे बच्चे ने इतना सब कुछ सोच लिया और निर्माण कर लिया।
1655 तक कोंडन, जवली, रायगढ़ किलों पे भी कब्जा कर लिया था 25 साल की उम्र में। और धीरे धीरे संपूर्ण कोंकणों पश्चिमी तट भी उन्होंने मुगलों के हाथ से अपने सर कर लिया। शिवाजी महाराज की शॉर्ट में अगर गुणगान गाया जाए तो इससे मैं शुरू करूंगी। आई विल लाइक टू कॉल अपन द टेमर फर्स्ट। सबसे पहले टेल ट्विस्टर को बुलाया जाए। लायन टेमर, लायन ऋषिकेश कुमार। टेमर और टेल ट्विस्टर तो उनको और सबकी व्यवस्था इतना ठीक से करना है, खाना भी बराबर, ब्रेकफास्ट बराबर, स्नैक्स बराबर, लंच बराबर, डिनर बराबर, ये सब गोंग गेवल जगह पे, बैनर जगह पे, ये सब काम आपका है। सब प्रॉपर्टी आपको दी जाए। सो एज अ टोकन ऑफ एक्सेप्टेंस आपकी ड्यूटी, आपके हाथ में कड़े पहनाएंगे। तांबा बहुत ज़रूरी, आयरन बहुत ज़रूरी था। शिवाजी महाराज हमेशा लोह का कड़ा पहना करते थे जिससे उन्हें शक्ति मिले। भगवान की आध्यात्मिक शक्ति से जुड़ाने के लिए कहते कि मेरा दायां करे तो बाएं को मालूम नहीं होना चाहिए, पर अब जमाना आया है कि मेरा दायां करे तो सबके बाएं को मालूम होना चाहिए, है। सो इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर सभी पे आपको छा जाए। जितने प्रोजेक्ट्स हो सभी आपको हर एक पल, हर एक दिन इंस्टाग्राम पे चढ़ाना। क्या आप इतना मौका दे पाओगे, मीडिया अटेंशन दे पाओगे क्लब को? आपके लिए मैंने लेखनी रखी। शिवाजी महाराज बहुत कुछ लिखा करते थे, तो आपके लिए लेखनी रखी है शिवाजी महाराज की। अंदर के जो भी विचार हो सबके, अपनी जोन के, अपने गवर्नर के, सभी आप पेन करना। पैटी हिल अपने इंटरनेशनल प्रेसिडेंट है, उनका अकाउंट फेसबुक पे चल रहा है। हर रोज आप अपना प्रोजेक्ट उस अकाउंट पे भी डाल सकते हो ताकि दुनिया की 210 कंट्री आपके प्रोजेक्ट पढ़ेंगे। आप थियरी टीचर हैं, ऑनलाइन पोर्टल पे, लीडरशिप पोर्टल पे 43 सब्जेक्ट्स हैं लीडरशिप के। आप जूम मीटिंग लोगे अपने रीजन चेयरमैन बड़ा साहब के साथ, ठीक है, जोन चेयरमैन के साथ, और आप सबको लीडरशिप की ट्रेनिंग बोलोगे। हर महीने 1 से 2 आपको करना जरूरी। 43 तो कर नहीं पाओगे, पर 6 भी कर लिए तो योर प्रेसिडेंट विल बी मोर देन हैप्पी। यू विल डू दैट टू द प्रेसिडेंट कम्युनिटी। थैंक यू सो मच। इन सबके लिए तलवारें रखी है, जैसे गवर्नर ने कहा। शाही राजे द्वारा शिवाजी महाराज को दी गई तुलजा तलवार को कर्नाटक धोपे कहा जाता था, क्योंकि ये तलवार कर्नाटक से आई। सभी सामान्य सरदार और मावलियों के पास ये नहीं मिलती, पर शिवाजी महाराज ने सबके हाथ में ये तलवार दी थी। मराठों के हथियार या मुख्य रूप से तलवारों का संदर्भ मिलता है। मराठों के साथ ही तलवार सबसे ज्यादा जाती है, और तलवारों के कई प्रकार थे। तभी कर्नाटक धोपे थे, मराठा की खंडा तलवार थी, राजस्थानी की राजपूती तलवार थी, शमशेर मोगलियों की थी, गुर्ज पत्ता की थी, हरमार तलवार, मनकारी तलवार, बहुत सारी तलवार। तुलजा तलवार का आप आयोजन करें शिवाजी महाराज के हाथ में, और अपनी कसम बात को भी निभाए। हर एक क्लब का कॉन्स्टिट्यूशन होना सर बहुत जरूरी है, और ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की ड्यूटी है कि अपनी क्लब का कॉन्स्टिट्यूशन बनाए। गवर्नर की ड्यूटी है कि अपनी डिस्ट्रिक्ट का कॉन्स्टिट्यूशन अपडेट करे। आपकी ड्यूटी है कि क्लब का कॉन्स्टिट्यूशन भी अच्छे से करें। नहीं तो ऐसे होता है कि रॉन्ग पासवर्ड से किसी को भी ड्रॉप किया जा सकता है, समझे? सो अगर कॉन्स्टिट्यूशन बहुत सही जगह पे होगा तो किसी की हिम्मत नहीं होगी, क्योंकि आजकल इंटरनेशनल 5 गवर्नर हो या 5 इंटरनेशनल डायरेक्टर हो, उनका भी टैग ले लेती, उन्हें लायनिज्म से हटा देती। सो अब गलत नहीं होगा, प्रोवाइडेड आप अपनी क्लब का कॉन्स्टिट्यूशन इतना पावरफुल रखें। एट द सेम टाइम 25,000 की छूट दे कि जोन का प्रोजेक्ट अगर बाड़ा साहब बोलते हैं या रीजन का बाड़ा साहब कोई प्रोजेक्ट बोलते हैं तो उसे बोर्ड मीटिंग बुलाने की जरूरत नहीं है, वो अपनी क्लब की तरफ से 10,000 15,000 बोल के आ सकता है, ठीक है। सो वो भी उन्हें देना बहुत जरूरी है, और कॉन्स्टिट्यूशन बना के अपने कंधों का सहारा देके क्लब प्रेसिडेंट को और ऊंचाइयों पे पहुंचाना है।
क्या आप ठीक से बाखूबी ये काम निभा पाएंगे? थैंक यू सो मच। एज अ टोकन ऑफ, इनके हाथ में मैंने कटियार दी। ये कटियार शिवाजी महाराज चाहते थे कि लड़कियां भी अपने पास अपनी सुरक्षा के लिए रखें। सबसे ज्यादा अगर किसी राजा ने किसी औरत को सम्मान दिया है तो वो शिवाजी महाराज। रानी सब उतना सम्मान नहीं देती जितना शिवाजी महाराज देते थे। धर्म स्थानों पे कभी भी उन्होंने हल्ला नहीं किया, ना इर्द गिर्द रहने वालों पे कभी उन्होंने हल्ला किया। विमेन हो, बच्चे हो या धर्मस्थल हो, उन्होंने कभी भी उनको हानि नहीं पहुंचाई। सो कटियार कैन यू एज अ टोकन ऑफ एक्सेप्टेंस शिवाजी महाराज के हाथ में आप कटियार दें। बैलेंस शीट अभी से दे दोगे आप, कितना आएगा कितना जाएगा। मैं तो पहली मीटिंग पंकज पे और आखिरी मीटिंग बेलपुरी चौपाटी हाउस है, ऐसा खराब मैनेज नहीं करना है। सो हर 4 महीने में बैलेंस शीट आप बोर्ड में रखोगे ताकि सबको मालूम हो कितने पैसे बचे हैं और कितने पैसे से हमें बाकी की मीटिंग करनी है। 12 बोर्ड मीटिंग तो करनी है, ट्रस्टी मीटिंग हो, क्लोज डोर मीटिंग हो, ये सब आप उसका खर्चा बाहर निकालना है। क्या आप ये सब ATG अप्लाई कर लो, 35C अप्लाई करना है, FRC फॉरेन एक्सचेंज अप्लाई करना है, ISO अप्लाई करना है, ये सब आपके बदौलत होगा। क्लब और ऊंचाइयों पे चढ़ेगी। क्या आप ये बाखूबी निभाओगे? आप जोन एडवाइजरी के भी मेंबर रहोगे। जोन चेयरमैन, रीजन चेयरमैन जब भी बुलाएंगे आपको अटेंड करनी होगी और वहाँ से जो भी न्यूज़ है अपनी क्लब में वापस लेके आना होगा। Will you do that to the best of your ability? Yeah? Thank you so much. आपके लिए मैंने मुद्रा चलन रखा है। कितने लोगों को मालूम है मुझे नहीं पता। कहते हैं कि महादेव नाम की मुद्रा महाराज ने राजाभिषेक के बाद बनाई थी। राजा की और जीजाबाई की फारसी लैंग्वेज में मुद्राएं हुआ करती थी। शिवाजी महाराज ने सबसे पहले संस्कृत भाषा में अष्टभुजा के होते हुए तुलसी के लोहे से अपनी मुद्रा बनाई थी। ये मुद्रा आप सबको दिखाना बहुत जरूरी। प्लीज आप दिखाएंगे शिवाली साहब। Please, as a token of acceptance, kindly install मुद्रा। पहला संस्कृत आविष्कार, पहला देश की संस्कृति को बचाने रखने के लिए फारसी भाषा में हुई मुद्रा को उन्होंने नहीं अपनाया जो उनके पिताजी की थी, पर उन्होंने संस्कृत भाषा में अपनी खुद की मुद्राएं निकाली थी। प्लीज काइंडली इंस्टॉल द मुद्रास। 2 साल से उन्होंने ये नई पोजीशन खड़ी की है क्योंकि सेक्रेटरी पे बहुत बर्डन रहता था, तो उनको लगा कोई पुराना ही क्लाइंट अगर फ्लैट एडमिनिस्ट्रेटर बन जाता है तो उनको भी इंटरनेशनल से पासवर्ड आता है। They can upload all the activities, they can upload even the membership. Sir, you need to take care of it as an administrator ताकि secretary can do many more things. 12 महीने की मीटिंग है सर, आपको अभी से तैयार कर लेनी है। वेन्यू, मेन्यू, स्पीकर सभी आपको प्रेसिडेंट के हाथ में दे देना चाहिए। नहीं तो वेन्यू अच्छा हो तो मेन्यू अच्छा नहीं होता, और मेन्यू अच्छा हो तो मेरे जैसे स्पीकर आ जाते हैं, तो तपनियाँ आपके सर पे ही पड़ने वाली है। और सर पूरे साल की सफलता सेक्रेटरी के सर पे होती है। President is just going to be a CEO of the club, but you are going to be the whole कार्यकर्ता of the club. So अगर मैंने जितना एज अ कैबिनेट सेक्रेटरी एंजॉय किया है मेरा साल, उतना तो मैं पहली महीना गवर्नर बनी उतना मैंने एंजॉय नहीं किया, क्योंकि सबसे ज्यादा लीडरशिप अगर कहीं पे भी डेवलप होती है तो वो क्लब सेक्रेटरी या फिर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी वही सीख सकता है। अगर आप बाखूबी से निभाएंगे तो आप समझ लेना कि आप कल के गवर्नर हो। इनके लिए मैंने शाही मोहर रखी। आपको पता है कि जब भी राजा महाराज का कोई भी संदेश जाता था तो मोहर लगती थी। पहले शुरुआत के पहले शाही मोहर लगती थी और आखिर में सीमा मोहर रखती थी, ताकि सीमा मोहर के बाद अगर कोई लेके जाता है मैसेज वो कुछ भी अपने आप अपने हाथ से लिख ना पाए, इसलिए मैसेज जहाँ एंड हो जाता था वहाँ सीमा मोहर भी लग जाती। GST चेयरमैन के साथ सर्विस प्रोजेक्ट नक्की कर लो, बोर्ड के साथ बैठ के पूरा
कॉन्स्टिट्यूशन तैयार करना, ये सब अभी करोगे, नहीं तो कहते कहते यूं रेत की तरह हाथ से साल फिसल जाता है। और अगर तुम ले रहे हो पद तो कुर्सी को निभाओ, कुर्सी तुम्हें निभाए ये बहुत गलत बात है। सो ऐसा काम करके जाओ कि कुर्सी भी तुम्हारी याद करे जब तुम छोड़ो इसे। कितना भी ब्यूगल बजाओगे आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट, यहाँ सब गूंगे और बहरे, ये सुन नहीं रहे। आखिर में जब तालियां स्टैंडिंग ओवेशन आपको मिले तो समझ जाना कि सचमुच यू आर द बेस्ट। इनकी तालियां बोलनी चाहिए साल के आखिर में कि यू डिड द बेस्ट। सब प्रोग्राम आपको पता है, जून एडवाइजरी है, एक इंटरनेशनल प्रेसिडेंट, एक क्लब प्रेसिडेंट, इनके बीच में कोई नहीं, तुम दोनों ही बाप हो। पर बाप मतलब शांति से सबके साथ बैठ के प्रेम से आपको क्लब का कारोबार निभाना, ठीक है। क्लब एग्जीक्यूटिव ऑफिसर मोर देन द बाप, ठीक है। आपके लिए मैंने राजदंड रखा है, सबको मालूम है यहाँ राजदंड तो सब ये नया सचिवालय खुला, राजभवन खुला, तभी सब समझ रहे होंगे राजदंड का क्या नियम है। दंड देना है पर इस तरह से कि लोगों को पता भी न चले कि दंड मिला। राजदंड जिसके पास होता है वो न्याय प्रिय ही राजा होता है, इसलिए अब राजदंड आपको दिया है ताकि आप न्याय प्रिय। धर्म जब संभालना हो, पृथ्वी पे प्रस्थापित करना हो, सामने गुरु हो, भाई हो या नाना हो या दादा हो, किसी को नहीं देखना है। सबसे पहले धर्म प्रस्थापित करना है, न्याय प्रस्थापित करना है। क्या ये बात को भी निभा पाओगे? साथ में आपको जीरा टॉप भी दिया है। कब यूज किया था शिवाजी महाराज ने? तभी जीरा टॉप रखा था। यूज कब करना पड़ा? अफजल खान के समय पे जब दगा हुआ, बाघ नख उसके साथ उन्हें छिपाना पड़ा था और अफजल खान को मारना पड़ा था। आपको जब चले तब सुदर्शन चक्र चलाने का मौका मिलेगा तो जीरा टॉप से निकाल के बाघ नख आप उसका भी इस्तेमाल कर सकते हो। पर हो सके तो अनकंडीशनल प्रेम का वातावरण इतना रखना कि जिसके लिए मैंने आपको चंद्रकोर भी दिया है, तो शीतलता चंद्रन की तरह थर्ड आई चक्र पे रखना ताकि इंट्यूशन भी हो, इंटेलिजेंस भी हो, विजडम भी हो, पैशन भी हो और एक्शन भी हो। ये सब क्या आप बाखूबी निभाओगे? काइंडली कम अप, आई विल रिक्वेस्ट गवर्नर, रीजन चेयरमैन एंड इंडक्शन ऑफिसर, जोन चेयरमैन टू काइंडली गिव द अथॉरिटी। You all can welcome new team. मैं पहली बार कराड़ आई हूँ, तो पांडुरंग जी, आंबेडकर जी एंड मालवी भाई। और जब अगर आपकी क्लब की नींव तुम मजबूत रखोगे पहले से, तो जहाँ ना कहना है वहाँ ना कहना, और जहाँ हाँ कहना है वहाँ हाँ कहना। विश्व पितामह में मत बनना कि पूरे की पूरी महाभारत रच दी जाए। युधिष्ठिर की तरह भी मत बनना जब तुम्हारे ही अनुष्ठ में कह रहे हैं कि नहीं खेलना है, जब शकुनी दाव डाल रहा है, दुर्योधन नहीं डाल रहा है, तो कुछ गंदा खराब होना है तो मान लेना चाहिए जब कोई अपने को खाई दिखाता है। तब द्रौपदी को दाव लगाने के समय भी कहा भीम ने, अब भैया रुक जाओ, बहुत हो गया। अभी भी नहीं रुके तो फिर द्रौपदी जिस जगह जब स्त्री की मां हानि हुई है, महाभारत तो हुआ ही। आपने देखा कि सुनामी, कतरीना, वंटोल के, भंवर के, टाइफून के ये नाम दिए गए गवर्नर। कभी नहीं सुना सुनील फटा? सुनील फटता है कभी? राहुल फटा? ये बौछार हुए, उनको लड़कियों के नाम क्यों दिए गए? क्यों कभी पांडु नहीं फटता? क्यों कतरीना फटती है? क्यों सुनामी होती है? क्योंकि सीता को अग्नि से चला के धरती में समाना पड़ा, तब तक भूचाल आएगा और सीता फटेगी। सो कोई सीता को जमीन पे न जाना पड़े, इस कदर हर स्त्री का सम्मान करते हुए हम लायनिज्म आगे बढ़ाना चाहते हैं।
थोड़ा सा तुम्हारा होगा, थोड़ा सा मेरा भी होगा। एक आज्ञा का तेज तुम्हारा भी होगा, एक आज्ञा का तेज इनका भी होगा। तो जिस दिन अमावस्या होगे सूरज अपना तो चमकेगा लायन जमा से। तो अंत में इतना ही कह के जाऊंगी, न मेरी आवाज हमेशा गूंजेगी, न मेरी आवाज हमेशा गूंजेगी, न सुनने के लिए हमेशा तुम होंगे। तिनका पड़ी मिलूंगी मैं भी कहीं तुम्हें, और कहीं कहीं रेशा रेशा तुम भी मिल जाओगे। थैंक यू सो मच फॉर थैंक यू सो मच। कंकणापासून ते राजदंडापर्यंतचा प्रवास आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देऊन पार पाडला, त्याबद्दल धन्यवाद. मी या निमित्ताने आपल्या प्रांताची पिन मॅडमना प्रदान करू इच्छितो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या लायन इंटरनॅशनलचे संस्थापक आदरणीय मेल्विन जोन्स यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करतो. प्रिसाइडिंग ऑफिसर लायन डॉक्टर भाग्यश्रीजी शिंदे, लायन कृष्णाजी गायकवाड, वृषाली गायकवाड, सनद प्रधान अधिकारी आदरणीय प्रांतपाल MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर, इन्स्टॉलेशन ऑफिसर माजी प्रांतपाल MJF ॲडव्होकेट लायन भावनाजी शहा, इंडक्शन ऑफिसर MJF लायन धैर्यशीलजी भोसले, रिजन चेअरमन MJF बाळासाहेब श्रीकांडे, झोन चेअरमन बाळासाहेब महामूलकर, या ठिकाणी उपस्थित सर्व माजी प्रांतपाल व सर्व डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर्स, डिस्ट्रिक्टमधील उपस्थित सर्व लायन्स सदस्य, लायन्स क्लब ऑफ कराड मेन या आमच्या नवीन क्लबचे उद्घाटन सनद प्रदान कार्यक्रम आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या क्लबच्या निर्मितीसाठी खूप मोठे दिव्य आमास पार करावे लागले, पण म्हणतात ना, एखाद्या चांगल्या गोष्टीच्या निर्मितीमध्ये परमेश्वर देखील कोणत्या ना कोणत्या रूपाने उभा राहतो. त्याचप्रमाणे माजी प्रांतपाल MJF लायन पांडुरंगजी शिंदे, राजेंद्रजी मोहिते, धैर्यशीलजी भोसरे व इतरांचीही आम्हाला खंबीर साथ मिळाली, हे मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक सांगू इच्छितो. आज डिस्ट्रिक्टमधील 80वा क्लब म्हणून तर रिजनमधील 16वा क्लब सुरू होत आहे. आज या क्लबला स्पॉन्सरर म्हणून लाभलेले लायन्स क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या अध्यक्षा या डॉक्टर आहेत. दुसऱ्या स्पॉन्सरर या उद्योजक आहेत. आजच्या इन्स्टॉलिंग ऑफिसर ह्या ॲडव्होकेट आहेत. या त्रिवेणी संगमाच्या पाठिंब्याने या क्लबची सुरुवात होत आहे. येत्या काळात हा क्लब अतिशय सक्षम व सेवा कार्यात निश्चित अग्रेसर राहील याची मी सदस्यांच्या वतीने ग्वाही देतो. आज आमचे संचालक मंडळाचा शपथविधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने झाला असून या वर्षीचे डिस्ट्रिक्ट नेतृत्व हे या स्वराज्याचा आणि विचाराचा वारसा आहे. या वर्षीची डिस्ट्रिक्टचे स्लोगनसुद्धा बहुजन सुखाय बहुजन हिताय हे आहे. याच विचारावर या क्लबची वाटचाल राहील यात शंका नाही. आपण सर्वांच्या साक्षीने आज चार्टर प्रेसिडेंट म्हणून शपथ घेतली आहे. लायन इंटरनॅशनलच्या विजन हंगर, डायबिटीज, एन्व्हायरमेंट, चाइल्डहुड कॅन्सर या प्रोग्रामला अनुसरून मी आमच्या क्लबमार्फत विविध सेवाकार्य राबवून क्लबला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेन. आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याचा मला आपले आशीर्वाद रूपी बळ दिलेत याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व धन्यवाद. जय हिंद, जय लायनिझम. खरं तर लायन्स क्लब ऑफ सातारा कराड मेन यांना त्यांच्या नावामध्येच कराड मेन आहे आणि या कराडमध्ये हा भविष्यात मेन क्लब होईल आणि आपले लाडके प्रांतपाल MJF लायन भोजराजी नाईक निंबाळकर यांनी दिलेला आपल्याला सेवांजली प्रोग्राम हा अतिशय प्रभावीपणे आपण
भविष्यात राबवाल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. झोन चेअरमन म्हणून तुम्हाला लागेल ते सहकार्य करण्याची निश्चितपणे माझी भूमिका असेल. मी झोन चेअरमन म्हणून त्याचबरोबर मी व्यक्तिशः आपल्या क्लबला नवीन सर्व सदस्यांना आणि आमच्या लायन्स क्लब ऑफ सातारा MIDCच्या वतीने आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो, आपले अभिनंदन करतो. आपला लायन्स क्लब ऑफ कराड मेन हा या रिजनमध्ये, आमच्या झोनमध्ये आणि डिस्ट्रिक्टमध्ये अतिशय उज्ज्वल असं सेवाकार्य उभं करेल अशाच शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय लायनीचं. कराड मेन्स या क्लबचं आज इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि नुकताच आपल्या रिजनमध्ये हा नव्यानं 16व्या क्रमांकावर असलेला पण हा मेन क्लब आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवूया. तर लायन्स क्लब ऑफ कराड मेन याचे नूतन अध्यक्ष खंडू जिंगळे आणि स्टेजवरील आपल्या प्रमुख पाहुण्या आणि इन्स्टॉलिंग ऑफिसर भावनाजी शहा. बाकी आता मी सगळ्यांची नावं न घेता ऑलरेडी प्रोटोकॉल प्रस्थापित झालेला आहे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि विशेषतः हा जो काही आपल्याला लायन्स क्लब ऑफ कराड मेन आपल्या रिजनमध्ये, प्रांतामध्ये आणि इंटरनॅशनलमध्ये नव्याने रुजू झाला त्याचं मी मनापासून या क्लबचं स्वागत करतो आणि नवीन टीमला मी रिजन चेअरमन या नात्यानं जे जे काही सहकार्य लागेल ते तर सहकार्य करेनच. आणि आपण नवीन क्लबचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर या आपल्या प्रांतपालांनी जे काही आपल्याला अनेक उपक्रम दिलेत, उद्दिष्ट दिलेत, इंटरनॅशनल उद्दिष्ट दिलेत, तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी काम करूयात. आपल्याला आणखी भावना मॅडम, आम्हाला या रिजनमध्ये आणखी काही क्लब काढायचे आहेत. पण आता आमचा सगळ्यांचा समज असं झाला आहे किंवा आम्हाला असं वाटायला लागलं आहे की प्रत्येक नवीन क्लबच्या इन्स्टॉलेशनला आपण यावं आणि मग सर्वांना अखंड भारत काय आहे आणि भारतवर्ष काय आहे आणि त्यातल्या व्यक्ती आणि जे काही मानाची स्थानं, मानाच्या व्यक्ती आहेत त्या सर्वांना पुनश्च एकदा आपल्या या इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येतील असं मला वाटतं. पुनश्च एकदा आपला आभार मानतो, क्लबला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय लायनी. थँक्यू. सचिव तसंच अध्यक्षीय कारकीर्द करत असतानाच अनेक लहान मोठ्या सेवा कार्यात आपण समरस गेला. तसेच कॅम्पच्या माध्यमातून मधुमेह अर्थात डायबेटीस अशी लोक. धन्यवाद. यानंतरचे जे लायन आहेत ते लायन दिलीप शंकरराव लंगडे. आदरणीय लायन, आपण 1991 साली लायन्स क्लब ऑफ कराडचे सभासदत्व स्वीकारले. शिक्षक दिनानिमित्त सर्व लायन्स सदस्यांच्या माध्यमातून गुरुजनांचा सत्कार समारंभ सुद्धा आपण डॉक्टर रमेश विठ्ठल थोरात याचा प्रयत्न केला. आपल्या हॉस्पिटलचा नावलौकिक वाढवला आणि पुढील पदाधिकारी यांना योग्य मार्गदर्शन दिले. लायन डॉक्टर महेंद्र पद्माकर कोपर्डेकर. आपण लायन्स क्लब ऑफ कराडला टॉप 5 मध्ये राखण्यात यश मिळवले. प्रकाश मोहनराव पोरवाल 20 वर्षे अविर कार्य करत आहात. याबद्दल प्रेरणादायी आमच्यासाठी हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद अध्यक्ष. आजच्या या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन त्यांनी केलेले आहे. सातारा कॅम्प व लायन्स क्लब ऑफ MIDC यांच्या वतीने मी आजचे उद्घाटक व सनद प्रधान अधिकारी DG MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर यांचे सर्वप्रथम आभार मानते. कृतीयुक्त विचार मोठ्या बदलांना बळ देतात. छोट्या छोट्या पावलांनी मोठी स्वप्न साकार होतात. सर, आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. सर्वजण मिळून आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यानंतर आजच्या कार्यक्रमात उपस्थित पदप्रधान अधिकारी
एमजेफ ॲडव्होकेट लायन भावना शहा PDG या देखील त्यांच्या वेळात वेळ काढून येथे आल्या व आपल्या अमृतमय विचार ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. आजचे नूतन सदस्य शपथविधी अधिकारी एमजेफ लायन्स धैर्यशील भोसले यांचे मी संयोजकांच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर सन्माननीय उपस्थित रिजन चेअरमन लायन बाळासाहेब शिरकांडे, झोन चेअरमन लायन बाळासाहेब महामुलकर, एमजेफ लायन राजेंद्र मोहिते, त्याचबरोबर प्रमुख उपस्थित असणारे एमजेफ लायन पांडुरंग शिंदे, एमजेफ लायन राजेंद्र शहा, तसेच सर्व माजी प्रांतपाल या सर्वांचे मी आभार मानते. सर्व उपस्थित कॅबिनेट मेंबर्स व लायन बंधू भगिनी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन क्लब ऑफ कराड मेन या क्लबचा उद्घाटन सोहळा शानदार संपन्न झाला. हा क्लब संस्थापक अध्यक्ष खंडू इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करेल हे नक्की. नितीन ढापरे, YZ इंडिया TV, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया TV ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.